ए ना रे रे ना नू. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी स्वप्नील स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे की मी यूट्यूबवर हार्मोनियम शिकवतो किंवा विविध गाण्यांचे नोटेशन ते हार्मोनियमवर कसे वाजवायचे हे आपल्याला शिकवत असतो. तर मला बऱ्याच जणांचे मेसेज येतात, सर आम्ही नोटेशन बघून वाजवतो पण आमचे स्वर लागत नाही, त्यामुळे काय रियाज केला पाहिजे. लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बरेच जण यूट्यूबवर बघून नोटेशन लिहून काढतात, ते वाजवतात, हार्मोनियमवर बसवतात, पण ते स्वरात कसे गायचे हे जर आपल्याला समजत नसेल तर ते नोटेशन पाठ करून किंवा हार्मोनियमवर वाजवून काहीच फायदा नाही. त्यामुळे आजच्या क्लासमध्ये मी रियाज कसा करायचा किंवा स्वर कसे लावायचे ते तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर पण करा. तर सर्वात आधी आपल्याला तानपुरा किंवा हार्मोनियम असणं गरजेचं आहे. तर सर्वात आधी जो तुम्ही स्वर निवडला आहे, समजा आता मी काळी एक निवडली आहे, त्याचा बेस नोट म्हणजे सा, तो आधी आपल्याला 1 मिनटं 2 मिनटं व्यवस्थित ऐकायचा आहे. रियाज करताना बिलकुल घाई नाही करायची, एकदम आरामात शांतीत रियाज करायचा आहे. तो सा आधी छान लावून घ्यायचा आहे व्यवस्थित, एक 5 मिनटं 10 मिनटं तुम्हाला जेवढं जमेल तेवढं. सा बरेच जण मी असे पाहिलेत की एका श्वासात ते सगळं आरोह आणि अवरोह म्हणून टाकतात सुरुवातीला रियाज करतानाच. सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. बरेच जणांचा रियाज या स्पीडपासून चालू होतो. एका श्वासात 2 किंवा 3 आवर्तनं सुद्धा म्हणतात काही जण. लक्षात घ्या, एका श्वासात एकच स्वर झाला पाहिजे. सा सा सोडून इतर स्वर आपण थोडे कमी लावले तरी चालेल. फक्त सा जो आहे सुरुवातीचा सा बेस नोट, तो आपल्याला सुरुवातीला एक 15 मिनटं 20 मिनटं तरी लावायचा आहे, जेणेकरून तो नोट स्ट्रॉंग झाला. त्यानंतर बाकीचे तुम्ही नोट लावू शकता. जेव्हा तुम्ही सकाळी रियाज करताल तेव्हा खर्जात रियाज करायचा आहे, खाली यायचं आहे. सा नि द प म ग ग म प ध नि सा. सकाळचा रियाज करत असाल तर खर्जात रियाज करायचा आहे, कारण की खर्जात रियाज केल्यावर वरचे स्वरही छान लागतात. आणि जेव्हा तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी रियाज करत असाल तेव्हा थोडं वरचे स्वर लावायचे. सा आता पुढचा स्वर हार्मोनियमवर वाजवायचा आणि तो ऐकायचा, मग तो लावायचा. रे ग म प ध स्वर लागतोय का नाही ते हार्मोनियमवर तुम्हाला चेक करायचं आहे. समजा हा ध आहे, ध, आता हा लागतोय, तो जर मी कमी लावला ध, हे ऐकायला बेसूर वाटतंय. तर मग लक्षात घ्यायचं की आपण कमी स्वर लावलाय की जास्त लावलाय. ध, आता मी त्याला थोडंसं वाढवलं म्हणजे तो स्वरात लागला. नी सा
अशा प्रकारे तुम्हाला एका पूर्ण श्वासात एकच स्वर लावायचा आहे. असं तुम्हाला सुरुवातीला रियाज करायचा आहे. त्यानंतर जर आवाज थोडा तापला त्यानंतर तुम्ही एका श्वासात 2 स्वर, नंतर एका श्वासात 4 स्वर. सा रे ग म, ही स्पीड तुम्ही नंतर वाढवायची. त्यानंतर सा रे ग म प द नि सा सा नि द प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. लक्षात घ्या, म आणि नी हे 2 स्वर सोडले तर इतर कुठल्या स्वरांना नाकातून गायची गरज पडत नाही. त्यामुळे बरेच जण असंही गातात, सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. हे असं गाऊ नका. सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. ही जी लय आहे ही तुमची रियाजाची शेवटची लय पाहिजे. बरेच जण या लयपासून सुरू करतात आणि शेवट कुठं करतात त्यांचं त्यांनाच माहिती. तर मंडळी, अशी आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचं नक्की उत्तर देईल. आणि या व्यतिरिक्त ज्यांना माझ्याकडे ऑनलाईन क्लास करायचा आहे त्यांच्यासाठी माझी हार्मोनियमची आणि भजनची अशी बॅच किंवा ऑनलाईन क्लासेस मी घेतो. सुरुवातीला ज्या 2-3 बॅच होत्या त्या मी 3 महिन्यांसाठी केल्या होत्या. आता इथून पुढे जी मी बॅच चालू करणार आहे ती कंटिन्यू चालणार आहे. आठवड्याला 2 क्लास असणार आहे. त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर हा माझा नंबर आहे, याच्यावर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला त्याची माहिती पाठवून देईन. हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. तर मंडळी, चला भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.